जीपी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गळ्याची एक डिझाइन पाहूया। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, त्याला 1 इंच वाढवून 14 इंच आणि 32 इंच छातीचा ब्लाउज आहे हा, त्यामुळे 8 आणि 8.5 लूजिंग घेऊन 10 इंचाची घडी आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपल्या गळ्याची उंची आहे 2.25 इंच, 2.25 इंचावर खूण करून घेऊन 10 इंच गळ्याची खोली आहे, 10 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि 2.25 इंचावर परत एक खूण करून घेऊन आडवी रेषा मारून घ्यायची आणि त्याचा डब्बा आखून घ्यायचा। ही फार सुंदर डिझाइन आहे। ह्या प्रकारे तुम्ही डिझाइन तयार करून पहा।
कापड आहे आणि हे अस्तरचं कापड आहे. हे दोन्ही एकमेकावर ठेवून मी ते गळा टच करून घेते. आता त्याला गळ्यावर चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची. ते कापड सुळसुळ असल्यामुळं हलू नये म्हणून पिना लावून घेतला ना तर गळा एकदम छान हलणार नाही. जसं आपण कापड ठेवलं तसंच राहील. त्यासाठी मी अशा एका पिना लावून घेतल्या आणि आता गळ्याला शिलाई करून घेते. चारही बाजूनी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपण गळ्याला शिलाई करून घ्यायची गोल. गळा शिवताना ओढायचं नाही किंवा ताणायचं नाही. हळूवारपणे शिवायचं म्हणजे आपला गळ्याचा जो आकार आहे तो बदलत नाही. जसा आहे तसा गळ्याचा आकार राहील. आपल्या पानगळ्याचा शेप आहे, फार सुंदर गळा तयार होईल. ह्या प्रकारे आपण पानगळा पूर्ण शिवून घेतलेला आहे. आता टाचण्या काढून घेऊन त्याला कट करून घ्यायचं. पूर्ण गळ्याचा आकारचं कापड कट करून घ्यायचं. ह्या प्रकारे आता जिथं जिथं गोल आकार आहे तिथं तिथं कात्रीनं थोडेसे काप देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला गळा पलटवायला सोपा जाईल. गळा छान पलटेल. आणि पानगळ्याचा जो मधला सेंटरचा भाग आहे तिथं पण कट करून घ्यायचं थोडं. आणि असं कट करून घेतल्यानंतर आपण गळा पलटून घेऊया. हे बघा असं अस्तर आणि आपलं वरचं अस्तर आणि खालचं कापड, तर कापडावरून असं पलटून घेऊन एक दाबटीप टाकून घेऊया आपण त्याला. या प्रकारे गळ्याचा आकार व्यवस्थित करत करत हळूवारपणे गळ्याचा आकार बदलू न देता दाबटीप टाकून घ्यायची. पान शेपला खाली आल्यानंतर तिथं सुई खाली बरोबर कॉर्नरला सुई मध्ये ठेवायची आणि मगच अशी मशीन टंचन उचलून फिरवून घ्यायचं टंचन. आणि म्हणजे तिथं पानचा शेप छान येईल. सुई खाली ठेवलं तरच तिथं टोक येतो छान. सुई जर वर काढली तर तिथे शिलाईचं टोक येणार नाही. नवीन शिकणाऱ्यांसाठी छोटे छोटे टिप्स असतात. जे शिवतात त्यांना माहीत असते, पण नवीन शिकणाऱ्यांना माहिती नसतात. या प्रकारे आपला पानगळा तयार होईल. असा आता आपण जो कापड आहे अस्तर तो त्या कापडावर पूर्ण शिवून घेऊया. त्याला चारही बाजूने अशा गोलाकार मी शिलाई मारून घेईल आणि ते अस्तर आहे तो मेन ब्लाऊज पीसवर चिटकून घ्यायचा. असं आता आपण हे कट करून घेऊया. अस्तर पूर्ण चिटकून घेतल्यानंतर शिवून घेतलं आपण चारही बाजूने. आता हे उरलेलं जे मेन कापडाचं आपलं उरलेलं वेस्टचं आपण कट करताना जास्तीचं कट करतो ना ते कट करून घेऊया म्हणजे आपलं ते अस्तरच्या बरोबर होईल. आता आपण पाठीतला टक्स टाकून घेऊया. दोन्ही असे भाग जुळवायचे आहेत. तिथं 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून तिथून पलटून घ्यायचं आणि तिथं खूण करून घेऊन तिथून 4.5 इंचावर खूण देऊन मी नेहमी सांगते तसं 4.5 इंचावर टक्स घ्यायचे आणि ते टक्सची रुंदी अर्धा इंच घ्यायची आणि 4.5 इंचापर्यंत वरपर्यंत टक्स देऊन घ्यायचा. गळा तयार करण्याच्या अगोदर टक्स देऊन घ्यायचे कधीही. हे आपले दोन्ही अर्धा इंचाचे ब्लाऊजचे टक्स तयार झाले. 4.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी. हे असे आपले टक्स तयार झाले. आता ही साडीतलं कापड आहे. थोडं साडीतलं कापड काढलं होतं तर हे कापड आपण असं जोडून घेऊया साडीतला. तर आपण गळ्याची डिझाईन सुंदर तयार करायची त्याची. त्यामुळे थोडंसं साडीतलं कापड जास्तही काढलं तर परत साडी आपल्याला नाही बसत, म्हणून मी थोडंसं कापड काढून त्याला जॉईंट देऊन घेतला आहे मी. हे असं त्याच्यावर एक दाबटीप टाकून घेऊया म्हणजे आपण जे जॉईंट दिलं आहे ना ते व्यवस्थित दिसेल. आता जो आपण कॅनव्हासवर गळा तयार केला ते कट करून घेतलं होतं तो गळा याच्यावर पेस्ट करून घ्यायचा. की कॅनव्हास प्रेसने चिटकवायचा आहे. तुम्हाला जर चिटकवायचं तर प्रेसने चिटकवू शकता, पण मी आता ह्याला शिलाई मारूनच घेते. त्यासाठी कापड हलू नये म्हणून मी टाचण्या लावून घेतले
आणि आता चारही बाजूनी त्याला शिलाई मारून घेते. अगोदर गळ्याच्या साईडनी शिलाई मारून घेते म्हणजे कॅनव्हास हा व्यवस्थित बसेल. जर इस्त्रीनं तुम्ही जर प्रेसनी जर त्याला पेस्ट केलं तर शिलाई मारायची गरज नाही, तो चिटकून बसेल. हा चिटकवायचा कॅनव्हास असल्यामुळे. तर मी आता शिलाईच मारून घेते. असं शिलाई मारल्या तरी चालेल तुम्ही. हे असं आपण मधल्या बाजूने घेतल्यानंतर आता आपण वेस्टचं कापड कट करून घेऊया त्याचं. आता जे आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं तिथून पण आपण शिलाई मारून घेऊया आणि मग ते दुमडायला आपल्याला सोपं जाईल. ती लावलेली टाचणी काढून घ्यायची. बघा आपण जे 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून बाजूने कट केलं तर ना कॅनव्हास, तिथून एक शिलाई मारून घ्यायची. आणि थोडे थोडे तिथं कट मारून घ्यायचे मग त्या शिलाईच्या बाहेरून. याचे कट मारून घेतल्यानंतर आता ती पलटून घ्यायचं. वरती कट मारल्यामुळे जिथं गोलाकार आहे ना तिथं वर असं व्यवस्थित दुमडता येतं. गळ्याला आकार छान येतो. असं दुमडून घ्यायचं पूर्ण. जिथून आपण शिलाई मारली होती तिथून पूर्ण असं दुमडून घ्यायचं. टोक पण व्यवस्थित आलं पाहिजे, असं हळूवारपणे पण व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं. हे असा आपला आकार तयार झाला. जो तो कापडाचा हिरवा भाग आहे तो आपला कट करण्यातच जाईल. असा आता गळ्याच्या साईडनी व्यवस्थित कट करून घ्यायचा. आणि आपली निळी साडी असल्यामुळे निळं कापडाचंच आपलं डिझाईनला होईल. ते आपलं वेस्टचं काढून घ्यायचा. आपला असं आता एक गळा तयार झालेला ना त्याच्यावर तो गळा चिटकून घ्यायचा आहे. पण बघून घ्यायचा व्यवस्थित आला आहे का, छान आला आहे आपला आकार तेवढाच. त्याला आता आपल्याला गोट करून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर जो आतला मधला आपला गळ्याचा जे छोटा भाग निघाला होता तो भाग आपण कॅनव्हासवर काढून घेऊया. तो आपला राहिला होता काढायचा. अशी खून करून घ्यायचा आणि कॅनव्हास कट करून घ्यायचा. आता त्याच्यावर 2 लाल कापड घ्यायचे आपले ब्लाऊज पीसचे. एक मेन ब्लाऊज पीसचं आणि एक अस्तरचं. असे 2 कापड घेऊन त्या कॅनव्हासवर ठेवून घ्यायचे. असे त्याच्या खाली 2 कापड घेतलेत मी, अस्तर आणि कापड. आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवून असं त्याची शिलाई मारून घ्यायची. हे हलू नये म्हणून मी टाचणी लावले. हे बघा अशी आता शिलाई मारून घ्यायची. याच्या मध्यभागी डिझाईनमध्ये आपल्याला लावायचा आहे तो छोटासा भाग निघालता त्याचा आकाराचा आहे तो. बघा असं कट करून घेऊन ती टाचणी काढून घेऊन पलटून घ्यायचं. पलटून घेण्याच्या अगोदर पण काच मारायचं, असं कट मारायचं थोडंसं. आणि असं पलटून घ्यायचं. अस्तर एक साईडला आणि ब्लाऊज पीस एक साईडला असं होईल. आणि कॅनव्हास मध्यभागी जाईल. एक दाबटीप टाकून घ्यायची किंवा तिथं गोट लावून घेऊया आपण. दाबटीप टाकण्यापेक्षा आपलं जे निळं कापड होतं साडीचं त्याचा गोट लावून घेऊया आपण. असा गोट लावण्यासाठी अशा तिरकस पट्ट्या फाडायच्या आणि मी नेहमी सांगते तसं जोडून घ्यायच्या एकावर एक ठेवून अशा तिरकस. आणि त्याला थोडंसं दुमडपट्टी घेऊन दुमडून घ्यायचं. गोटाची पट्टी अशीच तयार करायची आणि इथं असा गोट लावून घ्यायचा. उलट बाजूने ठेवायचं सरळ असं आणि त्याच्यावर गोट लावून घ्यायचा. गोटाचं कापड उलट ठेवायचं, ती कापड सरळ ठेवायचं खालचं. आणि असं त्याच्या टोकापर्यंत दुमडून घेऊन असं गोट लावून घ्यायचं.
बघा असं पलटून असा छान गोट तयार करून घ्यायचा. बघा हे असं आपलं तयार होईल. आता त्याच्यावर आपला जो निघालता भाग अस्तरवर तो ठेवून घ्यायचा, बघून खून करून की आपला बसतो काय. हो का छान तयार झालेला आहे. थोडं वेस्टचं कापड ठेवायचं. आता आपण त्या गळ्याला पण गोट लावून घेऊया. गोटाच्या पट्ट्या तशाच कट करायच्या, तिरकस कट करायच्या, एकावर एक ठेवून तिरकस जोडून घ्यायच्या आणि त्याला थोडीशी धुमडपट्टी घ्यायची. म्हणजे तिरकसमध्ये जर पायपिंग तयार केली ना तर ते अगदी व्यवस्थित छान बसेल. अशा प्रकारे हो का याला पायपिंग करून घेऊया. गळ्याला पायपिंग केल्यानंतर अजून सुंदर डिझाईन तयार होईल. थोडे थोडे कट मारून घेऊया. कट मारून घेतल्यानं पायपिंग उलटवायला सोपं जाते. हे बघा असं शिलाईमध्ये घालून गोट असा पलटून घ्यायचा आणि बारीक व्यवस्थित एकसारखा गोट येऊ द्यायचा. हे बघा असं आहे गोट तयार करून घ्यायचा. हे बघा या प्रकारे सुंदर गोट तयार झालेला आहे. आता आपण ते ब्लाऊज पीसवर लावून घेऊया. आपलं जे टोक आहे पानगळ्याचं ते टोकाला टोक आलं पाहिजे तिथे अवकाशी टाचणी लावून घ्या. बरोबर आलं पाहिजे सगळे आकार व्यवस्थित असे, म्हणून त्याला टाचणी करून घेतलं तरी चालतंय. असं आता आपण ते वरून शिवून घेऊया. बघा असं हे एकावर एक ठेवून व्यवस्थित लावून घेतलं. हे असं तयार होईल. आता टाचण्या काढून घेऊया आपण आणि इथे शिलाई मारून घेऊया. शिलाई मारताना चुन्या वगैरे येऊ द्यायचं नाही. एकदम असा साफ कपडा करून छान चुन्या मारून घ्यायच्या. काही आपलं झालं तयार. आता आपण याला गोट लावून घेऊया. हे लेस लावून घेऊया. माझ्याकडे अशी गोल्डनची लेस आहे, ती लेस लावून घेते मी.
हो का, लेसला असं मध्यभागी असं दुमडून छान टोक काढायचं, म्हणजे अजून आपला पानगळा हा सुंदर दिसेल. तसंच ओढून घ्यायचं नाही लेसला, असं थोडंसं दुमडून असं टोक घ्यायचं, म्हणजे आपल्या पानगळ्याला असं टोक आल्यानंतर अजून सुंदर दिसेल. हो का, हे आपला असा गोळा तयार झाला. आता आपल्याला आतली डिझाईन तयार करून घ्यायची. हे आपलं किनार आहे त्या साडीचं, त्या किनाऱ्यावर आपले दोन्ही कॅनव्हासचे आतले आपण कट करून घेतले होते ते ठेवून त्याला हे चिटकून घ्यायचं किंवा शिवून घ्यायचं दोन्ही कॅनव्हास. हे बघा असे. अस्तर पण घ्यायचं त्याला तेवढ्याच आकाराचं. अस्तर मी आतला जो आकार आहे आपला कॅनव्हासचा त्याच्याप्रमाणे कट करून घ्यायचा अस्तर, आणि ती एक किनार त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवून त्याला आतला जो भाग आहे त्या आतल्या भागाकडनं शिलाई मारून घ्यायची. आपण जो बाणाचा वर भाग करून दिला त्याला बाणाचा भाग. सॉरी हां, तिथं अस्तर अगोदर ते किनार, नंतर कॅनव्हास आणि नंतर वरती अस्तर घ्यायचं, म्हणजे ते पलटवल्यावर अस्तर आपलं खाली जाईल. आपल्याला त्याला पलटवायचं नाही आहे, गोट करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी पहिलं जे सांगितलं होतं ते पलटवायचं असलं तर तसं घ्यायचं असतं, म्हणजे अगोदर किनार, नंतर कॅनव्हास आणि नंतर अस्तर. पण आपल्याला पलटवायचं नव्हतं म्हणून आता एक अगोदर किनार मग अस्तरचं कापड, आणि अगोदर किनार मग कॅनव्हास आणि मग अस्तर असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण हे पलटवायचं नाही, याला आपल्याला गोट करायचं आहे. त्यामुळे असं ठेवून लावून घ्यायचं समोरासमोर. विरुद्ध दिशेला आलं पाहिजे ते बघून घ्यायचं, म्हणजे दोन्ही भाग एकाच साईडचे तयार होऊ नये म्हणून समोरासमोर ठेवून बघून घ्यायचं की याचं तोंड इकडं आणि याचं तोंड इकडं आहे का. आकार वेगवेगळे असे आले पाहिजे, या दिशेला एक आणि या दिशेला एक, म्हणजे एकाच बाजूचे दोन्ही आकार तयार होणे म्हणून. लोकही असे असे बघून घ्यायचं. याला आता आपण याला गोट करून घेऊया. आता ही जी आतली बाजू आहे ती बरोबर आहे का बघायचं दोन्ही साईडचं. आकारात कधी खालीवर होऊ शकतात, आणि आकार बरोबर करून घेऊन त्याला गोट करून घेऊया. आता लाल कपड्यानं आपण गोट करून घेऊया. जिथं वाकडा आकार आहे तिथं व्यवस्थित असं हळूवारपणे घ्यायचं आणि थोडं थोडं काप मारून घेऊन गोट पलटून घ्यायचा. असे दोन्ही गोट तयार झाले. हे आपलं अस्तरचं कापड निघालेलं आहे ना ते, आता ते कापड तिथं ठेवून आपण त्याचा आकार जेवढा आहे ना तेवढं तिथं आपण घ्यायचं, म्हणजे आपल्याला तेवढ्याच आकारावर म्हणजे आपला गळा तयार आहे तो गळा लावून घेता येईल, आणि बाकीचा आकार वेस्टचा
कट करून टाकता येते थोडंसं शिलाई मार्जिन सोडून. हे बघा दोन्ही साईडला असं, एक साईडला असं आणि दुसऱ्या साईडला परत पलटून घ्यायचं तेच आकार आणि दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं. हे असं मार्क झाल्यानंतर आता आपण गळा लावून घेऊया. हे आपला मेन गळा, त्याच्या खाली ते ठेवून घ्यायचा भाग, तो छोटा भाग पण ठेवून घ्यायचा अगोदर. त्या छोट्या भागाचं टोक आणि त्या पानगळ्याचं टोक हे समोरासमोर आले पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. टोक खालीवरी नाही आलं पाहिजे, मग आकार व्यवस्थित नाही दिसणार. तिथं थोडंसं ते त्याचे तोंड सोडून देऊन थोडं चिटकून घ्यायचं, म्हणजे ते आपलं आतलं कापड हलणार नाही. छोटं आहे ते, थोडंसं त्या रेषेपर्यंत चिटकून घ्यायचं. आता ते तिथं ठेवून त्याच्याबरोबर पद्धतीनं ते आकार देऊन घ्यायचं. तेव्हा मी या रेषेपर्यंत चिटकून घेतलं होतं थोडंसं. आता तिथून याचा आपला आकार ठेवायचा आणि त्याच्यावर बघायचं व्यवस्थित बसतं का. तेव्हा असं जे आपण आखून घेतलं होतं ते आकार असा आला पाहिजे, असं ठेवून घ्यायचं. आधी अगोदर बघून घ्यायचं व्यवस्थित बसतं का दोन्ही साईडचे, आणि त्याची टाचणी लावून बघायचं की बसतं का. आता इकडच्या साईडचं करूया आपण. बघा मी असं थोडंसं टच करून घेतलं होतं, त्याच्या खाली ते ठेवायचं. असं दोन्ही भाग जोडून घेऊन टाचण्या लावून घ्यायच्या आणि आता शिलाई मारायला सुरुवात करायचं. खालीवर होऊ द्यायचं नाही, शिलाई मारताना काळजी घ्यायचं. जेवढा भाग आपण आखून घेतलं होतं तेवढ्याच भागावर ते पॅक झालं पाहिजे, कुठलाही भाग खालीवर होऊ द्यायचा नाही. हळेवारपणे हो का या प्रकारे असं गळ्याला पूर्ण डिझाईन पॅक करून घ्यायची. आपला गळा तयार झाला. आता आपण याच्या टाचण्या काढून घेऊया. हो का आता आपण तिथली पाठीची पट्टी तयार करून घेऊया. एक 1.5 इंच रुंदीची किंवा 1 इंच रुंदीची पाठीची पट्टी घेऊन पट्टी खालून उलट्या साईडला, उलटा ब्लाऊज आहे आपला हा, खालच्या साईडने पट्टी मारून ठेवून घ्यायची. परत त्याला पट्टीला दुमडपट्टी मारून घ्यायची, अशी दुमडून दाबटीप टाकून घ्यायची त्याच्यावरनं. पट्टी मी दुमडलेली आहे, माझी पट्टी रुंद असल्यामुळे मी एकच पट्टी अशी दुमडून घेऊन परत दाबटीप टाकून घेतले. परत ती पट्टी अशी दुमडून घेऊन त्याला मोठी शिलाई करून घ्यायची आणि नंतर त्या पट्टीवरून हात शिलाई करून घ्यायची, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग दिसते. ती शिलाई काढून घ्यायची परत हात शिलाई केल्यावर. बघा ही अशी आपली डिझाईन तयार. आता याला आपण लटकन लावून घेऊया. लटकन लावल्यावर अशी छान आपली डिझाईन तयार होईल. ते एक शो बटन लावून घ्यायचा आणि लटकन लावून घ्यायचे. लटकन असे छान गोलाकार तयार करून घ्यायचे. मी काही लटकन तयार केलेले दाखवले नाहीत, व्हिडिओ मोठा होत होता. कसे वाटले डिझाईन? व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा. बाय.